एकादशी म्हटले की उपवासाचे चित्र समोर उभे राहते. वऱ्याचा भात, शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची भाजी, पुदिन्याची चटणी, खारकाची खीर, बदामाच्या वड्या हा झाला दुपारचा फराळाचा विचार. रात्रीकरिता साबुदाण्याची खिचडी किंवा थालीपीठ, खीर, फळे, दूध इत्यादी. वास्तविक एकादशीच्या दिवशी उपवास करणे म्हणजे आळस, झोप दवडण्यासाठी तिखट, आंबट, तेलकट, खारट, खमंग किंवा चमचमीत पदार्थ वर्ज्य करणे आणि सात्विक आहार घेणे, एकंदरीत रोजच्या आहारात अशा प्रकारे बदल करणे. एकादशीचा मुख्य उद्देश मन व इंद्रियांची मस्ती कमी व्हावी आणि वेळेची पण बचत व्हावी, म्हणजे त्या वेळेत 10 इंद्रिये व मन ही एकादश हरिसेवेकडे लावण्यास सोपे जाईल. परंतु आपण त्या दिवशी नाना तऱ्हेचे जिन्नस बनविण्यात वेळ घालवितो. त्यामुळे होते काय तर रोजच्यापेक्षा एकादशी दिवशी श्रम व खर्च अधिक व खाणे पण दुप्पट होते आणि अंगात जडपणा येऊन देवाकडे लक्ष वेधले जात नाही. पण हा अर्थ स्मरणात न ठेवता रिकाम्या वेळेत बायका मेथकूट, लाह्यापीठ, चटणी, मसाला तयार करणे, घर सारवणे इत्यादी कामे करतात. पुरुष पण एरवी राहून गेलेली बाहेरची कामे करण्यात वेळ घालवितात. त्यामुळे होते काय तर एकादशीचा उद्देश सफल होत नाही. देवाची प्रार्थना रोज नियमित चालू ठेवली असता एकादशी म्हणून विशेष काही करावे लागत नाही. पण प्रपंचात मन गढून गेल्यामुळे मनुष्याकडून नियमित उपासना घडत नाही. उपासनेशिवाय देवाचे सहाय्य मिळत नाही, म्हणून एकादशीचा दिवस निवडला आहे. आपणास जरी भक्त व्हायचे नसेल तरी प्रपंचामध्ये पावलोपावली नाना अडचणी येतात. त्यामुळे मन गोंधळून जाते. तो त्रास आपल्या वाटणीला येऊ नये तर देवाच्या सहाय्याची अत्यंत जरुरी आहे. एवढ्याच करिता एकादशीची तरी हरिसेवेकडे चित्त लावण्याचा जरूर प्रयत्न करावा.